अविनाश जाधव यांची बिनविरोध निवडीविरोधामधली याचिका हायकोर्टानं फेटाळली। 66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधामधील याचिका फेटाळण्यात आली आहे। उमेदवार बिनविरोध निवडून आला असेल तरीही मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा अशी मागणी करण्यात आली होती। मात्र सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टानं ॲडव्होकेट सरोदे यांना सुनावलं। रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेमध्ये साधर्म्य असल्याचं सांगितलं, पण साम्य नसल्यामुळे दंड आकारू अशा शब्दात हायकोर्टानं सुनावलं आहे। मात्र दंड न आकारता हायकोर्टानं याचिका फेटाळून लावली। माझी याचिका 19 तारखेला आहे, जी मी दाखल केली ती। आज अजय जैनची याचिका होती आणि कोर्टात थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आजची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळली। पण दुसरी जी याचिका आहे की दबाव टाकून अर्ज मागे घेतले गेले, उमेदवारांना पैसे, ती याचिका 19 तारखेला आमची आहे। तिसरी याचिका 27 तारखेला आहे। सो आजची जी आमची याचिका होती नोटा संदर्भात होती। नोटाचं जे बटन आहे त्याचं इम्पॉर्टन्स या विषयावरती याचिका होती आणि त्याच्या बाबतीतली याचिका ही जज साहेब आणि वकील आमचे यांच्यातल्या मिसकम्युनिकेशनमुळे फेटाळली गेली। परंतु जी मूळ याचिका जी माझी आहे ती 19 तारखेला आहे आणि आम्हाला इलेक्शन नंतरही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राज्याचे आणि त्यांचे इतर 2 सहकारी बसून त्यांनी सांगितलं की या निवडणुका ज्या बिनविरोध झालेल्या आहेत तिथली आम्ही चौकशी करू। चौकशी समिती त्यांनी नेमली। फक्त त्यांनी सांगितलं की चौकशी समिती केव्हा त्यांचा अहवाल देईल, चौकशी आमची केव्हा पूर्ण होईल हे मी काही सांगू शकत नाही। आमच्यावर वेळेचं कोणतंच बंधन नाही असं त्यांनी म्हटलं। त्यामुळे आम्ही पिटिशनमध्ये साधी मागणी केली होती की न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी 16 तारखेपर्यंतच होणं आवश्यक आहे, कारण की सगळ्या महानगरपालिकांचे निकाल लागणार आहेत। तर ती मागणी कोर्टाने मान्य करायला पाहिजे होती, न्याय्य होती, परंतु ती फेटाळून लावली।